11वीच्या वार्षिक परीक्षेसाठी महत्त्वाचा जो धडा आहे तो धडा आणि तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये मी जे गद्य विभाग आहे त्या गद्य विभागामध्ये आपल्याला जो काही 8 मार्काचा एक धड्यातील उतारा येतो त्या धड्यातील उतारा म्हणजे हा वार्षिक परीक्षेसाठी वाङ्मय लिहिण्याचा शिल्पकार हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला मी या धड्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहे। लेखिका सुमती देवस्थळे। वाङ्मय म्हणजे शब्दाद्वारे व्यक्त झालेलं साहित्य। वाङ्मय या शब्दाचा अर्थ शब्दांद्वारे लिहिलेलं साहित्य। उदाहरणार्थ यामध्ये आपल्याला बघायचं असेल तर कथा, कविता, निबंध, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, चरित्र याला सर्व साहित्य प्रकाराला काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी वाङ्मय म्हटलेलं आहे। उदाहरणार्थ आपण जेव्हा कविता वाचतो, एखादी कथा ऐकतो त्यावेळेस मात्र त्या शब्दातून त्या वाङ्मयाचा आपल्याला काय मिळतो, अनुभव मिळतो। पुढे सांगितलेलं आहे त्या या ठिकाणी शब्दामधून निर्माण झालेलं साहित्य म्हणजे त्याला वाङ्मय साहित्य असं म्हणतात। हा धड्याचा पहिला जो शब्द आहे त्याचा आपण अर्थ बघितलेला आहे। दुसरा लेणी। लेणी म्हणजे काय, या लेणीचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे, अर्थ बघायचा आहे। लेणीच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे, लेणी म्हणजे डोंगरात किंवा दगडात कोरलेलं शिल्पकला। दगडात किंवा डोंगरात कोरलेली प्राचीन काळामध्ये दगड, मंदिरे, गुहा, मूर्ती यांच्या माध्यमातून त्याला लेणी म्हटलेलं आहे। उदाहरणार्थ अजिंठा ही लेणी आहे, वेरूळ ही लेणी आहे, ती शेकडो वर्षापासून दगडामध्ये कोरलेली आहे। दगडात कोरलेल्या कलाकृतीला लेणी असं म्हटलेले आहे। धड्याचा दुसऱ्या शब्दाचा आपण अर्थ बघितलेला आहे। तिसऱ्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण बघणार आहोत, शिल्पकार। शिल्पकार म्हणजे काय, शिल्पकार म्हणजे शिल्प घडवणारा कलाकार। तो दगड, लाकूड किंवा धातू यापासून सुंदर शिल्प तयार करत असतो। उदाहरणार्थ एखादी कलाकृती दगडातून गणपतीची मूर्ती घडवते तो शिल्पकार होय। दगडातून असो, त्या ठिकाणी लाकूड किंवा धातूपासून तयार केलेले असो, याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। यामध्ये काही धातूचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तो शिल्पकार ते कलाकृती तयार करत असतो। मूर्ती किंवा कलाकृती घडवणारा कलाकार म्हणजेच शिल्पकार होय असे यामध्ये सांगितलंय। शीर्षक काय सांगितलेलं आहे, म्हणजे वाङ्मय लिहिण्याचा शिल्पकार म्हणजेच साहित्य रूपी लेणी घडवणारा लेखक। याचा अर्थ साहित्यिक हा समाजाचा शिल्पकार आहे। या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला कोणताही धडा जर समजून घ्यायचा असेल वार्षिक परीक्षेसाठी पहिला त्या धड्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे मुद्दे तुम्ही परीक्षेमध्ये लिहिला